नमस्कार. Next function is y is equal to log of tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 raised to 7 एवढं फंक्शन आहे सगळं. सो फर्स्ट सिम्प्लिफाय करणार आहोत आपण बिकॉज if it is possible to simplify the function first, then first simplify and then take a derivative, because direct derivative घ्यायला गेला तर log चा derivative काय असतं 1 upon, so log of this function, so log of 1 upon into derivative of this lengthy function. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये सो मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन मध्ये चॉईस असेल तर ॲडिशन ऑफ फंक्शन्स असेल तर डेरिव्हेटिव्ह जास्त सिम्पल असतं इन्स्टेड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ फंक्शन्स. तो ॲडिशन मल्टिप्लिकेशनचा काही लॉगचा फॉर्म्युला आहे का तो अप्लाय करून काही सिम्प्लिफाय करता येते का ते आधी करायचं आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायला जायचं. शक्य असेल तेव्हा आधी सिम्प्लिफाय करून घ्यायचं फंक्शन आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. तर इथे लॉग ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह फंक्शन 3 फंक्शन्स आहेत आतमध्ये आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. सो डायरेक्ट 1 अपॉन एक्स हा फॉर्म्युला यूज करायला गेला तर कठीण जाईल, येईल फायनल आन्सर पण खूप लेंथी होईल. सो लॉगचे काही फॉर्म्युले किंवा लॉगचे काही रूल्स आपल्याला अप्लाय करता येतात का बघूया. सो लॉग ऑफ प्रॉडक्ट ऑफ फंक्शन असेल तर आपण लॉग ऑफ ॲडिशन करू शकतो. म्हणजेच काय की हा फॉर्म्युला घ्या, हा रूल आठवत असेल तुम्हाला, लॉग ऑफ एक्स इंटू वाय असं असेल तर तुम्ही लॉग एक्स प्लस लॉग वाय असं लिहू शकता. असं तो रूल आहे. तर तो आपण रूल इथे अप्लाय करूया, कारण इथे प्रॉडक्ट ऑफ फंक्शन आहे त्याच्याऐवजी ॲडिशन ऑफ फंक्शन आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह काढायला जास्त सोपं पडेल. त्यामुळे इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला जायचं नाही. प्रत्येक एक्झाम्पल वेगळं असणार आहे. प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला विचार करावा लागेल की कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढायचं, कोणते रूल अप्लाय करायचे. काही वेळेला फंक्शन सिम्प्लिफाय होत असेल तर करून घ्यायचं, अदरवाईज डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून नंतर ते सिम्प्लिफाय करावं लागतं. सो लॉग ऑफ दिस फंक्शन, आता आपण काय करणार, लॉग ऑफ फंक्शन प्लस लॉग ऑफ फंक्शन. सो y इज इक्वल टू फर्स्ट लॉग ऑफ दिस tan cube x प्लस लॉग ऑफ दिस sin raised to 4x प्लस लॉग ऑफ x square प्लस 7 raised to 7. अजून काही सिम्प्लिफाय होतं का, अजून काही लॉगचा फॉर्म्युला अप्लाय करता येतो का, तर ह्याला या दोन्हींना तर नाही, पण याला काय आहे लॉग ऑफ एक्स रेस टू एन असेल तर तो कसा लिहिता येतो एन लॉग एक्स. तो हा पण सिम्प्लिफाय करूया, मग नेक्स्ट स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढूया. मग सोपं इझी जाईल डेरिव्हेटिव्ह काढायला बिकॉज प्लस प्लस साईन आले सगळ्या फंक्शन्समध्ये. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ tan क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साईन रेस टू 4x प्लस 7 आहे एन लॉग एक्स होतं ना. सो 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता बऱ्यापैकी सिम्प्लिफाय केलं आहे आपण फंक्शन. आता आपण डायरेक्ट वाय डॅश dy बाय dx, therefore dy बाय dx वाय डॅश इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन dy बाय dx ऑफ लॉग ऑफ tan क्यूब x प्लस dy बाय dx ऑफ लॉग ऑफ sin raised to 4x प्लस 7 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार आहे dy बाय dx ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. बिकॉज कॉन्स्टंट इंटू फंक्शन आहे तर कॉन्स्टंट बाहेर येतं आणि फक्त फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ दिस म्हणजे 1 अपॉन फंक्शन इंटू डिफरंट फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. सो 1 अपॉन दिस tan 1 अपॉन tan क्यूब x, but tan cube x is different from x, therefore d by dx of tan cube multiply करायला लागेल into d by dx of tan cube x plus derivative of log of sin is 1 upon sin raised to 4, but sin raised to 4x चा derivative multiply करायला लागेल sin raised to 4x into d by dx of sin raised to 4x plus 7 into d by derivative of log of this bracket, so 1 upon x square plus 7 into derivative of x square plus 7. सो आता इथपर्यंत आलं आपलं. पुन्हा कदाचित चेन रूल अप्लाय करायला लागेल, बघूया आपण तिथे डेरिव्हेटिव्ह काढताना लक्षात येईल. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन दिस tan क्यूब x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan क्यूब x. आता tan क्यूब x कशासारखं दिसतं, एक्स क्यूब सारखं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 3x स्क्वेअर. सो आपल्याला 3x स्क्वेअर म्हणजे 3 tan स्क्वेअर अशा पद्धतीने लिहायला लागेल, बट 3 tan स्क्वेअर x, but this is not x. so tan x हे डिफरंट फंक्शन आहे, त्या डिफरंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय म्हणजे पुन्हा चेन रूल
सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. So derivative of tan cube x कसा येणार आहे? Derivative of tan cube x means 3x square. So 3 tan square x into some different function. Therefore derivative of that different function tan x. इथे इथे लागेल तिथे आपल्याला चेन रूल अप्लाय करायचं. Plus this 1 upon sin raised to 4x into derivative of sin raised to 4x, again x raised to n चा फॉर्म्युला. So x raised to n कसा असणार आहे? 4 sin 4 minus 1 म्हणजे cube x. 4 sin raised to 4 minus 1x म्हणजे 4 sin cube x into derivative हे different आहे sin, therefore derivative of sin x plus this 7 upon this x square plus 7 into bracket डेरिव्हेटिव्ह त्याचा सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. काय डेरिव्हेटिव्ह आहे? x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो मग ते नंतर 2 आणि 7 मल्टिप्लाय वगैरे नेक्स्ट स्टेपला करूया. आता यांची डेरिव्हेटिव्ह थोडी राहिली आहे, बघूया काय येतात ती. सो 1 आता काही कॅन्सल होत आहे का बघा. इथे कॅन्सल होत आहेत काही टर्म्स. आता tan 3 राहणार आहे, तसंच tan स्क्वेअर x आणि tan क्यूब x आहेत. त्यापैकी क्यूब x जाईल आणि एक tan राहील. त्या 3 टॅन्स आहेत ना, tan क्यूब म्हटल्यावर 3 टॅन आहेत, तिथे 2 टॅन आहेत. त्यातले इथले 2 टॅन जातील आणि इथला एक टॅन राहील. पुढच्या स्टेपला केलं तरी चालेल, पण आता आपल्याला दिसतंय तर आपण इथे कॅन्सल करून घेऊया. सो y डॅश इज इक्वल टू काय राहिलं? 1 अपॉन tan x. 1 अपॉन tan x का? आणि इथे 3 राहिलेत वरती. 3 अपॉन tan x बिकॉज दिस tan स्क्वेअर आणि दिस इज tan क्यूब. सो tan स्क्वेअर आणि tan क्यूब मधले tan स्क्वेअर कॅन्सल झाले, फक्त tan राहिले. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज sec square x प्लस 1 अपॉन, आता इथे काही कॅन्सल होतंय का चेक करूया. सो sin क्यूब x आणि sin रेज टू 4x. सो sin इथे 4 sin आहेत आणि इथे 3 sin आहेत. 3 साइन्स कॅन्सल होतील आणि डिनॉमिनेटरला एक साइन फक्त राहील. न्यूमरेटरला हा 4 आहे. सो 4 अपॉन sin x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. ते किती येते ते बघायला लागेल. ते किती आहे? cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज इक्वल टू cos x प्लस आता 2x प्लस 0 आहे ना, म्हणजे 2x आलं. 2x इंटू 7 म्हणजे 14x अपॉन दिस डिनॉमिनेटर. 14x अपॉन x स्क्वेअर प्लस 7. अजून काही सिम्प्लिफाय होत आहे का बघूया. हे फक्त आपण इथे काय केलं, या स्टेजला ती डेरिव्हेटिव्ह काढली आणि काही कॅन्सल होत होत्या टर्म्स, ते कॅन्सल केल्या. सो विच इज इक्वल टू सेक स्क्वेअर आणि tan x. आता tan आणि सेक स्क्वेअर मध्ये कॅन्सल होण्याची शक्यता आहे. तर काय काय कॅन्सल होऊ शकतं? सो सेक म्हणजे काय असतं? 1 अपॉन कॉस. तर थोडं डिफरंट आपण इकडे करून बघूया की tan म्हणजे काय होतं. इथे 3 सेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर x आणि tan म्हणजे साइन अपॉन कॉस. पण आपण काय करतो की 1 अपॉन कॉस स्क्वेअर इनटू कॉस x अपॉन साइन. तर a अपॉन b अपॉन c अपॉन d आहे ना. सो a अपॉन b इंटू d अपॉन c असं करतो. त्यातला एक कॉस कॅन्सल होईल, म्हणजे 1 अपॉन कॉस इंटू साइन एवढंच राहील. जेव्हा सेक स्क्वेअर अपॉन tan x आहे ते जर आपण सगळं रिप्रेझेंट केलं तर फक्त 1 अपॉन 1 कॉस अँड 1 साइन एवढंच राहणार. हे कुठेतरी बाजूला तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, कारण सेक स्क्वेअरची व्हॅल्यू घालू शकतो आपण आणि टॅनची व्हॅल्यू घालू शकतो. घातल्यावर एवढं कॅन्सल होतंय. इथे आपण करत नाही कारण बाकी सगळं सिम्प्लिफाईड आहे ऑलरेडी, त्यामुळे ते आपण यूज करणार. म्हणून हे काय आलं की सेक स्क्वेअर आणि टॅन मध्ये काय काय राहिलं? 3 अपॉन कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस 4 कॉस अपॉन साइन. हे कॉस अपॉन साइन 4 कॉस एक्स अपॉन साइन एक्स ना, पण कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. सो अँगल सेम असेल तरच करता येतं. अँगल वेगवेगळे असतील तर कॉस अपॉन साइन डायरेक्ट तुम्ही कॉट म्हणू शकत नाही, ते तसंच राहणार, कॅन्सल होणार नाही किंवा काही होणार. प्लस दिस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. सो ऑलमोस्ट आन्सर आलेलं आहे आपलं. अजून थोडं सिम्प्लिफाय करायचं तर करू शकतो. 2 sin x cos x असेल तर आपल्याला sin 2x लिहिता येतं, पण इथे 2 नाही आहेत. तर 2 नाही आहेत तर आपण इथल्या इथे ह्या फक्त एवढ्या टर्मसाठी 2 एक्स्ट्रा आणू शकतो. जर इथे एक्स्ट्रा आणले 2 आपण तर अर्थातच त्याला मल्टिप्लाय पण करेल. ह्या बाकीच्या टर्म्स विसरून जाते. ह्या टर्मसाठी ॲडजस्टमेंट करायची आली तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 द्यावे लागतील. म्हणजे 2 cos x sin x sin 2x म्हटलं तसं ह्या स्टेजला सुद्धा तुमचा आन्सर आलेलाच आहे, पण अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो म्हणून करणार.
सो 2 2 ऍडजस्ट केले की काय होणार मग 6 अपॉन हे 2 sin x इंटू cos x म्हणजे काय होणार ते sin 2x. अँगल सेम आहे इथे म्हणून आपण हे सगळे फॉर्म्युले यूज करू शकतो. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x² प्लस 7. शक्यतो लास्ट पॉइंट पर्यंत सिम्प्लिफाय करायचं जे फॉर्म्युले वगैरे यूज करू. इथे तुमचं खरं फायनल आन्सर आलंय पण अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कारण 1 अपॉन साइन मीन्स काय असतं cosec x. सो y डॅश फायनली y डॅश इज इक्वल टू 6 cosec cosec 2x. डबल अँगल होतो ना हा इथे x आहे इथे x असेल तर इथे 2x होतो त्यामुळे हा साइनचा 2x अँगल झालाय. सो कोसेकचा पण 2x अँगल असणार आहे. प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन x² प्लस 7. तर ह्याच्यात काही सिम्प्लिफाय करण्यासारखं नाही काही कॅन्सल होतंय वगैरे असं काही अजून आता काही सिम्प्लिफाय होणार नाही. सो दिस इज युअर y डॅश डिवाइड बाय x इक्वल टू हे सगळं तुमचं आन्सर आहे.